रिअल इस्टेटमध्ये एंट्री घेणं खूप सोपं आहे, मात्र एक्झिट घेणं खूप अवघड आहे. आणि खरंच रिअल इस्टेटमध्ये रिटर्न मिळतात का, या केस स्टडीमधनं बघूया. माझ्याच क्लायंटची केस स्टडी आहे. डिसेंबर 2008 मध्ये एक फ्लॅट घेतला होता 22.5 लाखाला, नाशिक शहरामध्ये, प्राईम लोकेशन गोविंदनगर. या वर्षी 2024 मध्ये विकायचा प्रयत्न करतायत. 40 लाखाच्या अलीकडेच गिराईक येते, एक्झिट मिळत नाही. जर आपण असं गृहीत धरलं की त्यांचा व्यवहार 40 लाखात झाला, तर त्यांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येतो 2008 पासून 16 वर्षात जस्ट 3.9%. नाउ दॅट इज हाऊ बॅड इट इज. शिवाय त्यांनी फ्लॅटवर लोन घेतलंय, म्हणजे व्याज सुद्धा दिलंय. आणि बँकेचं व्याज जर आपण कन्सिडर केलं तर 2-2.5% आसपास रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. इतकी पुअर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. हा भ्रम आहे की खूप चांगले रिअल इस्टेटमध्ये पैसे बनतात, असा कुठलाच डेटा मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. फार थोडा डेटा रिअल इस्टेट या ॲसेट बद्दल अवेलेबल आहे. इन रियालिटी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट आउट, कारण डिमांडच नाहीये. शिवाय इन्व्हेंटरी इतकी पडलेली आहे की लोक नवीन फ्लॅट घेणं पसंत करतात जुन्या फ्लॅटच्या ऐवजी. जुन्या प्रॉपर्टीची डिमांड संपली आहे. इट इज कम्प्लिटली बायर्स मार्केट. वन्स अपॉन अ टाइम हे एक सेलर्स मार्केट होतं. आता हेच जर कंपॅरिझन केलं आपण की ह्या व्यक्तींनी हा फ्लॅट घ्यायच्या ऐवजी हेच पैसे सेन्सेक्स मध्ये टाकले असते तर काय झालं असतं. 2008 मध्ये डिसेंबरमध्ये जेव्हा यांनी फ्लॅटची खरेदी केली त्यावेळेस सेन्सेक्स 9,000च्या आसपास होता आणि आज 80,000च्या आसपास आहे. याचाच अर्थ सेन्सेक्सने रिटर्न 14% पेक्षा जास्त दिले. आता तुम्हीच कम्पेअर करा 14% सेन्सेक्सचे रिटर्न्स आणि 3.9% इन रिअल इस्टेट. इफ वी डोंट कन्सिडर द इंटरेस्ट, इफ वी कन्सिडर इंटरेस्ट इट इज 2.5%. सो कुठे पैसे टाकायचे हा निर्णय तुमचा आहे, पण तुमच्या पैशानी काम केलंय की नाही हे बघणं पण काम तुमचंच आहे. त्यामुळे एका प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझरकडे जाऊन मग तुमचे ॲसेट सिलेक्ट करा. स्वतःची बुद्धी वापरली तर असे घोळ होतात.